श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। रोटरी क्लब ऑफ शिंदखेडातर्फे रक्तदान शिबिर संपन्न। एकता नगर देव मोगरा सोसायटीतील रस्ता डांबरीकरणाच्या निकृष्ट कामाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी। वलवाडी भागातील तिरुपती नगरात भूमिगत गटारीसाठी रस्ते खोदण्यात आल्यामुळे रस्त्यांची झाली दुरावस्था, नागरिक त्रस्त। आणि प्रभाग क्रमांक 19 मधील मदनी नगर, शब्बीर नगर, बोरसे कॉलनी आदी ठिकाणी गटारींचे बांधकाम करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। शिंदखेडा येथे रोटरी क्लब ऑफ शिंदखेडातर्फे शहरातील भगवा चौकाजवळील मार्केट शॉपिंग कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। रक्तदान शिबिरात 60 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले। शिंदखेडा येथे रोटरी क्लब ऑफ शिंदखेडातर्फे शहरातील भगवा चौकाजवळील मार्केट शॉपिंग कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टरांचा गुलाब पुष्प देऊन सत्कारही करण्यात आला। रोटरी क्लब ऑफ शिंदखेडातर्फे वर्षातील उपक्रमाची सुरुवाती 1 जुलै पासून रक्तदान शिबिराने होत असते। या पार्श्वभूमीवर सदरचे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। भर पावसात ही रक्तदानाचा ओघ होता। दुपारपर्यंत 50 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले। त्यानंतर ही रक्तदात्यांनी रक्तदान केल्यामुळे रक्तदान शिबिरात चांगला प्रतिसाद मिळाला। या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ शिंदखेडा अध्यक्ष सुधीर शिंपी, सेक्रेटरी अमरदीप गिरासे, प्रोजेक्ट चेअरमन हुसेन शमशी, सदस्य रोहित भोजवानी, सुमित जैन, डॉक्टर उमेशचंद्र सोनवणे, अमित वाधवा, बाळकृष्ण बोरशे, अमित अमृतकर, मिलिंद निकम, विक्की चंदानी, ॲडव्होकेट हर्षल अहिरराव, प्राध्यापक संदीप गिरासे, अमोल मराठे, मुकुंद बदाने, सनी राजपूत, चंद्रशेखर पाटील, संजय पारक, डॉक्टर सुजय पवार, डॉक्टर विनय पवार, हितेंद्र जैन, विनोद जैन, भागचंद जैन आदी उपस्थित होते। रक्तदान शिबिरात धुळे येथील श्रीमती केसी अजमेरा, रोटरी क्लब सेंटरचे डॉक्टर संदीप चौधरी, तेजस जैन, मिलिंद इंगळे, सुप्रिया जैन, डॉक्टर कृष्णा वाघ, कल्याणी चौधरी, वैष्णवी गिरासे यांचे विशेष सहकार्य लाभले। शिंदखेडा शहर व परिसरात रोटरी क्लब ऑफ शिंदखेडा सदैव सामाजिक उपक्रमात क्रियाशील असतात। विविध प्रकारचे उपक्रम राबवून रोटरी क्लब ऑफ शिंदखेडा शहर व परिसरातील नागरिकांच्या जीवनशैली संबंधित सर्व प्रकारच्या सेवा सुविधांच्या संबंधित कार्यक्रम वर्षभर घेत असतात। सर्वसाधारणपणे रोटरी क्लबचे इंटरनॅशनल वर्ष ज्याला म्हणतो, रोटरी इयर ज्याला आपण म्हणतो, ते 1 जुलै रोजी सुरुवात ज्याची होत असते। 1 जुलै पासून नवीन वर्षाची रोटरीची सुरुवात झाली आहे। सालाबादाप्रमाणे दरवर्षी रोटरी क्लब ऑफ शिंदखेडा रोटरी नवीन वर्षाचा पहिला प्रोजेक्ट हा रक्तदान शिबिराने करत असतो। त्याचप्रमाणे आज देखील आमचा हा खरं तर आज पहिला प्रकल्प रक्तदान शिबिर या नवीन वर्षाचा। तर शिंदखेडा शहरातील नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद, पाऊस चालू असताना देखील उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांचा मिळतोय। रोटरी क्लब ऑफ शिंदखेडाच्या वतीने सर्व शिंदखेडा शहर परिसर व रोटरी ब्लड बँक धुळे यांचे खूप खूप आभार। या वर्षाचे नवीन अध्यक्ष आहेत सुधीर शिंपी, सेक्रेटरी आहेत अमरदीप गिरासे। त्याचप्रमाणे सर्व सदस्यांनी या ठिकाणी उपस्थिती आणि सहकार्य, प्रोजेक्ट चेअरमन हुसेन शमशी आणि या ठिकाणी उपस्थित आमचे रोटरी क्लबचे सदस्य धीरज राजपाल, रोहित भोजवानी, उमेशचंद्र सोनवणे, सुमितजी जैन, हर्षल अहिरराव, त्याचप्रमाणे सर्व सन्माननीय सदस्य या ठिकाणी उपस्थित होते। धुळे शहरातील नगरे रोडला लागून असलेल्या एकता नगर देवमोगरा सोसायटी परिसरात नुकत्याच तयार करण्यात आलेल्या रस्ता डांबरीकरणाच्या निकृष्ट कामाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली असून याबाबत महापालिकेकडे तक्रारी करण्यात आली आहे। धुळे शहरातील नकाने रोडला लागून असलेल्या एकता नगर देवमोगरा सोसायटी परिसरात नुकतेच झालेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट झाले असून याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली असून याबाबत महापालिकेकडे तक्रार दाखल केली आहे। नकाने रोडला लागून असलेल्या एकता नगर देवमोगरा सोसायटी परिसरात रस्त्याचे डांबरीकरण काही दिवसापूर्वी करण्यात आले असतानाही रस्ता उखडलेला, फाटलेला असून वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनलेला आहे। यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे। अनेक व्हिडिओ क्लिप्स आणि प्रत्यक्ष फोटोच्या माध्यमातून नागरिकांनी ठेकेदाराच्या हलगर्जीपणाचा व भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला आहे। हा गंभीर प्रकार ऑल इंडिया पॅन्थर सेनेने उघड केला असून स्थानिक नागरिकांना सोबत घेत हे प्रकरण प्रशासनासमोर आणले आहे। याहूनही गंभीर बाब म्हणजे तक्रार करणाऱ्या
करणाऱ्या महिलांशी संबंधित ठेकेदाराने उद्धट अरेरावीची व अपमानास्पद भाषा वापरून त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का दिला आहे. त्यामुळे दोषी ठेकेदारावर फसवणूक, भ्रष्टाचार व महिलांशी अरेरावीच्या वर्तनाबद्दल गुन्हे दाखल करावे. सदर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून भविष्यात कोणतेही काम देऊ नये. रस्त्याचे काम तांत्रिक चौकशीसह नव्याने व उच्च गुणवत्तेसह करून घ्यावे. रस्त्याच्या कामाचा संपूर्ण खर्च, मंजुरी, ठेकेदाराची माहिती व कामाची प्रगती जनतेसमोर पारदर्शकपणे सादर करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. येत्या 8 दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास एकता नगर देवमोगरा सोसायटीतील नागरिकांसह ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. काणे रोड स्थित असलेले देवमोगरा सोसायटी लगत असलेला हा आमचा रस्ता आहे. 30 वर्ष झाले रस्त्याला रस्ता बनवून आणि 30 वर्षानंतर आता रस्ता येतो. तर त्याची परिस्थिती अशी आहे की आम्ही चालतो पायी तरी ते हलतोय तो रस्ता आहे. असं वाटतं की आम्ही तिथे एखाद्या याच्यावरती चालतोय, भूकंप होतोय, अशी परिस्थिती झालेली. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतंय की हा रस्ता बनवणारे कोण दोषी आहे त्यांना कारवाई व्हावी. तो ठेकेदार असो, नगरसेवक असो किंवा संबंधित कोणीही असो. 2021 साली हा रस्ता बनवून मंजुरी मिळून आज 25 मध्ये होतोय आणि त्याची दुर्दशा 1 महिनाही झालेली नाहीये. त्याच्यात 1 महिन्यामध्ये त्यांनी असा रस्ता केलाय. धुळे शहरातील वलवाडी भागातील तिरुपती नगरात भूमिगत गटारींसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. मात्र पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाल्याने लहान मोठे अपघात होत आहेत. म्हणून रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांतर्फे महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली. धुळे शहरातील वलवाडी भागातील तिरुपती नगरात नुकतेच भूमिगत गटारीसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. मात्र पावसामुळे रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. म्हणून रस्त्यांची त्वरित डागडुजी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांतर्फे महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शहरातील वलवाडी भागातील तिरुपती नगर येथील भूमिगत गटारीसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. मात्र पावसामुळे या रस्त्यांना मोठे खड्डे तसेच रस्त्यावरची खडी वर आल्याने रस्ते चालण्यासाठी योग्य राहिलेले नाही. अनेक वयस्कर नागरिकांचा यामुळे अपघात झाले आहे. त्यामुळे महापालिकेने तात्काळ रस्त्यांवर खडी मुरुम टाकून डागडुजी करावी व रस्ते तयार करून द्यावे अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी निवेदनाद्वारे केली आहे. वलवाडी तिरुपती नगर. काय समस्या काय? सर, आमचा रस्ता मागच्या वेळेला त्यांनी तयार केला होता खडी मुरुम टाकून. पण आता यांनी ते त्याचे अंडरग्राऊंड गटारीमुळे सगळा खोलून टाकला त्यांनी. त्याच्यामुळे आम्हाला यायला काहीच रस्ता नाही. जी माती होती ती वरती येऊन गेली. त्याच्यामुळे कोणीच जाऊ शकत नाही. आमच्या 2-3 गाड्या फसले तिथे. लहान मुलं शाळेत जातात, ते जाऊ शकत नाही शाळेत सकाळी. काही मुद्दा लोकांना आपल्या दवाखान्यात घेऊन जाता येत नाही. आज 2 म्हाताऱ्या अशाच पडल्या तर त्यांना सुद्धा दवाखान्यात नेताना खूप हे लागला आम्हाला. आमची एकच विनंती आहे, ते आमचा खडी भरून तरी टाकून रस्ता करावा. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील मदनीनगर, शब्बीर नगर, बोरसे कॉलनी आदी ठिकाणी गटारीचे बांधकाम करून नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांतर्फे महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये मदनी नगर, शब्बीर नगर, बोरसे कॉलनी आदी ठिकाणी गटारींचे बांधकाम करावे अशी मागणी प्रभागातील नागरिकांतर्फे महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की धुळे महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 19 मध्ये मदनी नगर, शब्बीर नगर, बोरसे कॉलनी व इतर विविध ठिकाणातील भागात मोठ्या प्रमाणावर नगरोत्थान, मूलभूत सुविधा, आमदार निधी, अल्पसंख्याक निधी अंतर्गत कॉन्क्रीट व डांबरी रस्ते महापालिकेमार्फत तयार करण्यात आले आहेत. परंतु सदर रस्ते तयार करतेवेळी गटारीचे बांधकाम करण्यात आलेले नसल्यामुळे सदर प्रभागात मोठ्या प्रमाणावर सांडपाण्याची समस्या असून रस्त्यावर व इतर ठिकाणी पाणी साचून राहत आहे. सदर प्रभागात स्लम एरिया असून लहान वाहने नागरिकांजवळ आहेत. त्यामुळे सदर वसाहतीचा विचार करता त्या ठिकाणी तातडीने गटारी तयार करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत धुळे महानपावर प्रशासक बसवण्यात आले असून आपण प्रशासक म्हणून कार्यरत असून सर्व अधिकार आपणाकडे आहे. तरी सदर प्रभागात तात्काळ गटारींची सुविधा उपलब्ध करून देणेकामी विशेष सभा घेऊन त्यास तात्काळ मंजुरी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शबाना अन्सारी, प्रवीण शेख, हारून कुदूस, इस्माइल अहमद, आसिफ सय्यद आदि उपस्थित होते. सारी हम लोग को उधर गटर की बहुत तकलीफ है. हम लोग सरपंच आए अर्जी लेके बनाने के लिए. अगर नहीं हुआ तो कौन सा एरिया? मदनीपुरा पोर्शो कॉलोनी के पीछे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रोटरी क्लब ऑफ शिंदखेडातर्फे रक्तदान शिबिर संपन्न. एकता नगर देवमोगरा सोसायटीतील रस्ता डांबरीकरणाच्या निकृष्ट कामाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. वलवाडी भागातील तिरुपती नगरात भूमिगत गटारीसाठी रस्ते खोदण्यात आल्यामुळे रस्त्यांची झाली दुरावस्था, नागरिक त्रस्त.
आणि प्रभाग क्रमांक 19 मधील मदनी नगर, शब्बीर नगर, बोरसे कॉलनी आदी ठिकाणी गटारींचे बांधकाम करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातम्या तर संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.